8 ते 10 हजारांपेक्षा जास्त मंदिरं पाडून तिथे गायींची मुंडकी टाकणारा हा टिपू सुलतान. कित्येक ब्राह्मणांची कत्तली करणारा हा टिपू सुलतान. 5 लाखापेक्षा जास्त हिंदूंचं अत्याचार करून धर्मांतरण करणारा हा टिपू सुलतान. ज्यांनी ज्यांनी धर्मांतराला नकार दिला त्यांची कत्तल करणारा हा टिपू सुलतान. हिंदू मातांच्या अब्रूवर खेळणारा हा टिपू सुलतान. आणि याची बराबरी छत्रपती शिवाजी महाराजांशी होते. त्या काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हा माणूस नालायक असेल का? या लोकांच्या बुद्धीची कीव येते. या लोकांच्या या अशा बोलण्याने आपल्यालाच आपल्या लोकांची लाज वाटावी असंही कृत्य वाटतं. मालेगाव कार्यालयात बघितलं टिपू सुलतानचा फोटो लावला गेलाय. तिथे खुर्चीत बसणारी ती मुस्लिम महिला आणि हे त्यांचं विचार आहे. टिपू सुलतान सारख्या त्या माणसाचं उदात्तीकरण करण्याचं आणि त्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर बराबरी करण्याचं हे जे काही कटकारस्थान चाललंय ते खरंच कितपत लोकांना पटतंय आणि अशा लोकांना खरंच जगण्याचा तरी अधिकार आहे का? कारण आपल्या या महाराष्ट्रात जगून महाराष्ट्रातल्या मराठी माणूस असं स्वतःला म्हणवून घेत जे निवडून येतात आणि जे असे विधानं करतात, खरंच त्यांच्या बुद्धीची कीव येते, राग येतो, काय बोलायचं काही कळत नाही. आणि खरंच हे खूप लज्जास्पद म्हणण्यापेक्षा म्हणजे घाणेरडं वक्तव्य होतं हे, खूप घाणेरडं. टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघावं. खरंच असलं विधान म्हणजे म्हणजे लाज वाटू लागली, की बाबा खरंच असली लोकं आपल्या या समाजात हिंडत आहेत. खरंच यांना माझ्या मते तर यांना जगण्याचा पण अधिकार नाही. कारण अशी लोकं खरंच आपल्या समाजासाठी आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्र देशासाठी घातक आहेत. 17 फेब्रुवारीला याचा निषेध म्हणून लोकांनी बाहेर पडायचं. या लोकांना कळलं पाहिजे, की बाबा टिपू सुलतान हा किती नालायक माणूस होता. हा किती आपल्या हिंदू धर्मातील लोकांचा छळ करणारा होता आणि त्याची बराबरी ठीक आहे, धर्म बाजूला ठेवून पण टिपू सुलतान हा किती क्रूर होता आणि किती वाईट होता याकडे बघा. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला पण हात लावू नका असं सांगितलं होतं, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो टिपू सुलतान ज्यानं लाखो कत्तली केल्या असतील, हजारो आपली मंदिरं पाडलीत, हजारो नव्हे लाखो गुरढोरांची कत्तली केली आणि त्या टिपू सुलतानची बराबरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशी करताय. खरंच हे कितपत योग्य आहे? आणि यावरती प्रत्येकानं आवाज उठवायला पाहिजे. तरच कुठेतरी ही लोकं असं काहीतरी बोलताना विचार करतील. पक्ष सोडून देऊया आपण, पक्ष वगैरे या सगळ्या गोष्टी. पण तो हर्षवर्धन सपकाळ म्हणून जो कोण माणूस इतका नालायक आहे, त्याला कळायला पाहिजे, की बाबा इतिहासाबद्दल काहीतरी बोलताना काय बोलावं, कसं बोलावं याची खरंच जाणीव लोकांना ती वाटायला पाहिजे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण बोलताना काय बोलतोय आणि असं वातावरण आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.